तर खाद्य सफर येऊन पोहोचलीये खडकवासला डॅमच्या परिसरात आणि मित्रांनो खडकवासला डॅमचा एक इतिहास आहे वेगळाच। हा डॅम अगोदर डॅम नव्हता पण लेक होतं। मग 1863 मध्ये या लेकचं डॅम मध्ये रूपांतर झालं ब्रिटिशांच्या काळात। हो ऑब्विसली ब्रिटिशांच्या काळात। आणि डॅमचं नाव खडकवासला डॅम हे स्वातंत्र्यानंतर पडलं When we got independence, आणि ह्या डॅमचं पाणी गोड असतं। मी एक गोष्ट सांगणार आहे आणखी एक्साइटमेंट आहे मला, कारण की गोड्या पाण्याचा विषय आला म्हणजे मी सांगणार मला गोड आवडतच। गोड्या पाण्यात असतात खेकडे, म्हणजे धरणाच्या आजूबाजू सगळीकडे खेकडे असतात। आणि जर खेकडे खायचे असेल तर कुठे जायचं सांग? तुम्हाला खेकडे खायचे असेल तर मस्तपैकी एक फॅमिली रेस्टॉरंट आहे प्रथमेश म्हणून। कुडजे गाव। चला तर मग या प्रथमेशची खाद्य सफर काय आहे ही जाणून घेऊ। खेकडा काय असं नाही सांगू शकत, पहिल्यापासून म्हणजे 15 वर्षापासून आम्ही खेकडा स्पेशल म्हणून हे करतो आणि 15 वर्षापासून निरंतर सेवा दिलेली आणि 15 वर्षापूर्वी ज्या लोकांनी खाल्लेलं आहे त्यांनी आज पण खावं आणि सांगावं की चवीमध्ये काय बदल आहे। नमस्कार, माझं नाव हर्षल गजानन पायगुडे। माझं नाव गणेश पायगुडे। कंपोस्ट कुडजे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। सुलते आणि आमचे वडील त्यावेळेस करायचे चिकन मटन आणि आमच्या इथं कातकरी लोक यायचे छोटेसे खेकडा वगैरे घेऊन, तर त्यांच्याकडून घेऊन आम्ही त्यावेळेस किती 25-30 रुपयाला 5-6 खेकड्या मिळायच्या। तर त्याच्यामध्ये आपण खेकडा फ्राय म्हणून एक डिश बनवली, त्याच्यामध्ये 3 खेकडा काळ्या मसाल्यामध्ये फ्राय करून द्यायचं। त्यावेळेस आम्ही 80 रुपयाला विकायचो ते डिश। तर त्या डिशचे म्हणजे युनिकनेस वाढत 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 सगळ्या गोष्टी आम्ही जपत त्यात बाबा काय कमी केलं पाहिजे, काय जास्त केलं पाहिजे, तर सगळ्या गोष्टी किंवा खेकड्यामध्ये काय आयटम आपण देऊ शकतो। आता आम्ही इथं खेकडा फ्राय देतो, खेकडा हंडी देतो, खेकडा मसाला देतो। नवीन इथं आले आम्ही तंदुरी खेकडा द्यायला चालू केलं आणि खेकडा थाळी ही म्हणजे माझ्या मते तर आपल्या पुण्या भागात तर पहिल्यांदा आम्ही इथंच सर्व केली प्रथमेश। आता सध्या तरी मी इथं जातीनेच लक्ष घालतो। आम्ही 16-16, 18 तास काम करतो। माझ्यासोबत माझा छोटा भाऊ आहे गणेश, दोघं मिळून आम्ही सांभाळतो। तसं तो किचन तर मी काउंटर, मी किचन तर तो काउंटर असतं, दोन्ही मिळून। असं नाही आहे की आम्ही दोघंच, पण आमच्यासोबत एक आत्ता माझ्याकडे 90+ स्टाफ आहे। दोघं मिळून मिसळूनच आम्ही एकदम व्यवस्थित सगळी गर्दी वगैरे सगळं मॅनेज करतो। इथं हॉटेल केलेलं आम्ही 3 वर्ष झाले। ह्याच्या आधीचं हॉटेल होतं, रेंटनी चालवायचो आम्ही, एक 12-13 वर्ष चालवलं तिथं। त्याच्यानंतर ते जरा चांगलं चालायला लागलं थोडंसं। मग आता ते तुम्हाला तर माहिती आहे की कसं असतं, भाड्याच्या गोष्टी या त्या गोष्टी। तर थोडंसं आम्ही स्वतःच्या जागेत व्यवसाय करायचं ठरवलं। मग 3 वर्षापूर्वी आम्ही इथं चालू केलं। तर तिथं थोडं छोटं होतं तिकडं, एवढं काही प्रतिसाद नव्हता, पण आता इथं केल्यापासून एक 70 टेबल आहेत आमचे आणि ते कंटिन्युअसली डेली फुल चालतात, म्हणजे चालतात। 3 वर्षापासून नाही झालं कधी टेबल लागले नाही किंवा काय असं विषय झाले नाही। तर ते खेकड्याचा आम्हाला अनुभव आहे, कशा पद्धतीने करायचे, कसे आणायचे, कशा पद्धतीने द्यायचे, हे सगळे म्हणजे आता जसं आम्हाला पुणेकरांनी परत बाहेरचे मुंबई म्हणा, गोवा वगैरे त्या लोकांनी जास्त प्रतिसाद दिलाय। तर खेकड्या आपल्या इथं तर तुम्ही बघितलं डॅम आहे, बॅकवॉटर आहे, 80% आम्हाला जेवढं लागतं तर आपल्याला आम्ही आता जुने मी तेच सांगतो पहिल्यापासून आहे, त्यामुळे ते आपल्या लोकांकडून उपलब्ध होतात। आणि जर लागले 20% काय माल लागेल तर तो आम्ही चांगल्या क्वालिटीचा जो आपल्या योग्य आहे तो माल आम्ही बाहेरून मागवून तो देतो। ॲड्रेस जर पुण्यात आले तर खडकवासला बॅकवॉटरला कुडजे म्हणून गाव आहे आपलं। कुडजे गावापेक्षा तुम्ही प्रथमेश हॉटेल विचारलं तर तुम्हाला हमखास सांगतात लोक की प्रथमेश हॉटेल खडकवासला बॅक साईडला आहे म्हणून। तर खेकडा पोस्टेल म्हणजे आम्ही काय स्वयंघोषित नाही आहे, लोकांनी बनवलेलं आहे। या आखाडात चिकन, मटन, मासे तुम्ही सगळीकडे खालीच असतील, पण आमच्याकडे खेकड्यांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की प्रथमेश हॉटेलला भेट द्या।